नमस्कार, मी प्रीती। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। आवाज इंडियाच्या सर्व प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। आता नजर टाकूयात महत्त्वाच्या 10 घडामोडींवर। आज गणेश चतुर्थी असून राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। अनेक घरांमध्ये बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली जात आहे। राज्य सरकारने यंदा गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून घोषित केला आहे, त्यामुळे विशेष आनंद पाहायला मिळतोय। मुंबईतील लालबागचा राजा, गणेश गल्लीचा राजा आणि पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी आहे। आज गणेश चतुर्थीचा दिवस आहे। लालबागच्या राजाची आज गणेश चतुर्थीला पहाटे 5 वाजता पारंपरिक विधिवत प्राणप्रतिष्ठा पूजा झाली आहे। त्यानंतर सकाळी 6 वाजल्यापासून लालबाग राजाचे दर्शन भाविकांसाठी सुरू करण्यात आले। यंदा लालबागचा राजा तिरुपती बालाजीच्या मुकुटात विराजमान आहे। लालबागच्या राजाचं यंदाचं हे 92वं वर्ष आहे। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी यंदा 1 कोटीपेक्षा अधिक भाविक येण्याचा अंदाज आहे। गणेश गल्लीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा तामिळनाडूतील आकर्षक रामेश्वर मंदिराचा देखावा बनवला आहे। 4 धामपैकी एक आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक हे मंदिर आहे। सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक अडचणींमुळे अनेक वेळा महाराष्ट्राबाहेर दर्शनासाठी जाता येत नाही, त्यांच्यासाठी हा देखावा खास करून तयार करण्यात आला आहे। गणेश चतुर्थी निमित्त पुणे शहरात मोठा उत्साह दिसून येत आहे। घरोघरी तसेच सार्वजनिक गणेश मंडळात बाप्पांचं धूमधडाक्यात स्वागत झालं आहे। पुणे शहरात गणेश मंडळाच्या ठिकठिकाणी आगमन मिरवणुका या निमित्ताने पाहायला मिळाल्या। मानाच्या गणपतीसह श्रीमंत दगडूशेठ गणपतीची आगमन मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे। मानाचा पहिला गणपती, कसबा गणपती आणि श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाच्या आगमन मिरवणुकीला सकाळी 8 वाजता सुरुवात झाली आहे। ढोल ताशा पथके आणि पारंपरिक वाद्यांमध्ये मिरवणुका सुरू झाल्या आहेत। कोल्हापुरात गणपती बाप्पांच्या आगमनाला सुरुवात झाली आहे। कोल्हापुरातील शाहूपुरी कुंभार गल्ली परिसरात गणेश भक्त दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात घरगुती गणेश मूर्ती घरी घेऊन जाताना भाविक पाहायला मिळतात। शाहूपुरी कुंभार गल्लीत भक्तिपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे। आज राज्यभरात लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होत आहे। कोकणात पारंपरिक पद्धतीने गणपती घरी आणले जात आहेत। राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह कोकणात गौरी गणपतीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो। कोकणातील प्रत्येक घरात गणपती विराजमान होतो, त्यामुळे पारंपरिक ढोल ताशांचा गजर करत कोकणात गावागावांमध्ये गणपतीचे आगमन होते। महिला, लहान मुलं देखील यामध्ये उत्साहाने सहभागी होतात। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज जालन्यातील अंतरवली सराठी येथून मराठा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला आहे। यानंतर त्यांचा आजचा मुक्काम जुन्नरमध्ये असेल। त्यानंतर राजगुरुनगर, खेड, चाकण, तळेगाव, लोणावळा, पनवेल, वाशी आणि चेंबूर असा प्रवास करत हा मराठा मोर्चा 28 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानात पोहोचणार आहे। मात्र मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी एक महत्त्वपूर्ण आदेश दिला। पुढील 2 आठवड्यांसाठी पूर्व परवानगीशिवाय कोणालाही आंदोलन करता येणार नाही, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत। विरार येथील रमाबाई अपार्टमेंट नावाची 4 मजली इमारत एका बाजूला कोसळली आहे। या इमारतीमध्ये 15 ते 20 नागरिक इमारतीच्या मलब्याखाली अडकली असल्याची शक्यता आहे। रात्री 11:30 वाजता ही घटना घडली आहे। 10 वर्षापूर्वीची इमारत असून महापालिकेने अति धोकादायक इमारत घोषित केली होती, तरीही नागरिक या इमारतीमध्ये राहत होते। रात्री अचानक ही इमारत कोसळली आणि एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच बचाव कार्य सुरू आहे। जळगावच्या 40 गावात भाजपच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे। माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर धारदार कोयत्याने वार करण्यात आले। या हल्ल्यात प्रभाकर चौधरी मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्यामुळे गंभीररित्या जखमी झाले आहेत। पुढील उपचारासाठी त्यांना धुळे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। आजपासून म्हणजेच 27 ऑगस्ट पासून भारतातून अमेरिकेत पाठवल्या जाणाऱ्या वस्तूंवर 50% कर लागू झाला आहे। या नवीन करामुळे भारताच्या सुमारे 5.4 लाख कोटी रुपयांच्या निर्यातीवर परिणाम होऊ शकतो। 50% करामुळे अमेरिकेत विकले जाणारे कपडे, रत्ने दागिने, फर्निचर, सीफूड यासारख्या भारतीय उत्पादनांना महागडे पडेल। यामुळे त्यांची मागणी 70% कमी होऊ शकते। यामुळे अमेरिकन बाजारपेठेतील भारतीय कंपन्यांचा वाटा कमी होईल। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी।